नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण बघणार आहोत की येत्या संपूर्ण आठवड्यावर विदर्भात नेमकं वातावरण कसं राहणार आहे। जवळपास उद्यापासूनच विदर्भाच्या अनेक भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि पुढचे 8 ते 10 दिवस हा वादळी पाऊस विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात कोसळणार आहे। सोबतच गारपीटसुद्धा होणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी या सर्व वातावरणापासून बचावून राहणं गरजेचं आहे, कारण की 7 तारखेपासूनच जवळपास 19 तारखेपर्यंत संपूर्ण विदर्भाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जबरदस्त असा वादळी पाऊस, विजा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। त्यामुळंच आपण सर्व शेतकऱ्यांनी यापासून सावध राहणं गरजेचं आहे। तर आता आपण नेमकं बघू की हे वातावरण पुढच्या जवळपास 10 ते 12 दिवस विदर्भात कशा पद्धतीचं राहणार आहे। तर थोडक्यात सांगायचं, जवळपास उद्या दुपारनंतर किंवा सायंकाळी म्हणजे 7 तारखेला सायंकाळनंतर हा जो काही पश्चिम आणि पूर्व विदर्भाचा जो उत्तरेकडचा जो भाग आहे, जे उत्तरेकडचे तालुके आहे, तर त्यामध्ये पावसाला वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण अमरावती, बुलढाणा, अकोल्याचे जे उत्तरेकडचे तालुके आहे, सोबतच भंडारा, गोंदिया, नागपूर याही जिल्ह्यातले उत्तरेकडचे तालुक्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होईल। 8 तारखेला पावसाचा प्रभाव वाढेल आणि 9 तारखेला त्याहीपेक्षा जोरदार पाऊस पडू शकतो। 10 तारखेच्या दरम्यान थोडाफार पावसाचा प्रमाण जोर कमी होईल। पुन्हा एकदा 11-12 तारखेनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात होणार आहे आणि 13 तारखेनंतर मात्र मोठ्या प्रमाणात म्हणजे 13, 14, 15, 16 या 4 दिवस विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा वादळी पाऊस, मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा कोसळण्याची शक्यता आहे आणि यामध्ये गारपीटसुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता। विशेषतः 14 ते 18 या तारखेदरम्यान विदर्भात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तो वादळी स्वरूपाचा असेल आणि गारपीट घेऊन येणारा असेल। तर सर्वप्रथम आपण IMDने प्रसारित केलेली ही इमेज बघू। आपण यात बघतो आहोत की इकडे आसाम आणि राजस्थानकडे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन कार्यरत आहे। सोबत या हिमालयाच्या पायथ्याशी एक कमजोर स्वरूपाचा वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी आवर्तन आहे आणि याही भागात आपण बघतो की एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळं या सर्वांचा परिणाम पुढचे 2 ते 3 दिवस म्हणजे 10 तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, काही ठिकाणी गारपीट घेऊन सुद्धा येणार असेल। अशा पद्धतीचा हा पाऊस पुढचे 3-4 दिवस चालेल आणि 11 ते 12 तारखेनंतर मात्र या पावसाचा जो वेग आहे हा विदर्भात वाढू शकतो। तर देशाच्या हवामान विभागाने नेमका काय अलर्ट दिला आहे आपण हे सुद्धा बघू या पावसासंदर्भात। तर देशाचा जो हवामान विभाग जो आहे म्हणजे IMD, तर IMDच्या अलर्टनुसार आपण बघतो की जवळपास 7 तारखेला विदर्भाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर या भागात गारपीट होण्याची शक्यता आहे आणि या गारपीटचं प्रमाण विदर्भाच्याही काही भागामध्ये होऊ शकतो अशी शक्यता आहे। 8 तारखेला मात्र विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये जोरदार गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दर्शवली आहे। आपण बघतो की 8 तारखेला संपूर्ण विदर्भाच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो। सोबतच 9 तारखेला सुद्धा आपण बघतो की 9 तारखेला सुद्धा विदर्भाच्या अनेक भागात गारपीट होणार असल्याचे आणि वादळी पाऊस होणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं सुचवलं आहे। राज्याच्या हवामान विभागाचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण बघून घेऊ। तर राज्याच्या हवामान विभागाने जो काही इशारा दिला आहे त्यानुसार आपण बघतो की 7 तारखेला म्हणजे 7 एप्रिलला सायंकाळनंतर किंवा रात्री उशिरा जवळपास वर्धा, नागपूर, सोबतच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे। त्यामध्ये वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे 7 तारखेला म्हणजे उद्या। तर विदर्भ मान्सूनच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये जरी पाऊस होणार असला तरी सोबतच बुलढाणा, अकोला आणि अमरावती आणि वाशिम याही जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या भागात जो पाऊस होणारच आहे, परंतु याही भागामध्ये उद्या 7 तारखेला उत्तरेकडच्या तालुक्यांमध्ये पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर वर्धा सोबतच गडचिरोली याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता म्हणजे उद्या विदर्भात जवळपास ठिकाणी सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे रात्री उशिरापर्यंत। तर 8 तारखेला सोमवारी आपण बघतो की जवळपास अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ सोबतच अकोला, वाशिम आणि बुलढाणा या संपूर्ण भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे।
तर त्यामध्ये आपण बघतो की अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यामध्ये 8 तारखेला रात्री उशिरा किंबहुना दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे. या 3 जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, वर्धा, अमरावती या संपूर्ण जिल्ह्यात गारपीट होऊ शकते. सोबतच यवतमाळ जिल्ह्याच्याही काही भागात गारपीटची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित जो भाग आहे हा जो तालुक्याचा, तर याही जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत 8 तारखेला संपूर्ण विदर्भाच्या अनेक भागात जोरदार वादळी पाऊस विजांसह होण्याची शक्यता असून अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळचा काही भाग या भागामध्ये जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 9 तारखेला मंगळवारीसुद्धा अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता असून 9 तारखेला विशेषतः जो जोर राहणार आहे वादळी पावसात, त्यामध्ये अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा सोबतच यवतमाळ आणि वाशिमचा काही भाग, तर या भागामध्ये हा जोर राहू शकतो 9 तारखेला. उर्वरित पूर्व विदर्भात हा जोर थोडा कमी राहू शकतो. तरीसुद्धा नागपूर आणि भंडाऱ्याच्या भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे सध्या तरी दिसत आहे. तर अन्य एका मॉडेलमध्ये आपण बघतो की जवळपास 7 तारखेलाच नागपूर, भंडारा, गोंदियाच्या या उत्तरेकडच्या भागातून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोल्याचाही हा उत्तरेकडचा भाग आहे. सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या संपूर्ण हा उत्तरेकडच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता. हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस 7 तारखेला होईल अशी शक्यता याही मॉडेलने दाखवली आहे. तर 8 तारखेला बघतो की 8 तारखेला जवळपास विदर्भाच्या सर्वच भागामध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकतो. तर आपण बघतो की नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा सोबतच नागपूर, अमरावती, अकोल्याचा काही भाग, वाशिम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, बुलढाण्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता असून विशेषतः पूर्व आणि पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे 8 तारखेला. 9 तारखेलाही हा जो पश्चिम विदर्भ आहे, पश्चिम विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचा प्रभाव राहू शकतो. त्यामध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या भागात हा वादळी पाऊस हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहू शकतो. पूर्व विदर्भात जोर कमी राहील. परंतु 10 तारखेनंतर मात्र पुन्हा एकदा म्हणजे 10 तारखेच्या दुपारनंतर किंवा रात्री उशिरा विदर्भातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि 10च्या रात्री उशिरा म्हणजे 11 तारखेला आणि 12 तारखेला, 13 तारखेला या 3 दिवस विदर्भात जोरदार असा वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर आपण बघतो की हे 10 तारखेचं चित्र आहे. तर 10 तारखेला नागपूर सोबतच चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. तर उर्वरित भंडारा, गोंदिया, गडचिरोली याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता असून अमरावती, अकोला, बुलढाणा याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 10 तारखेला सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता आहे. आपण बघतो की 11 तारखेला या पावसाचा जोर विदर्भात जबरदस्त वाढण्याची शक्यता असून विदर्भाच्या सर्वच भागात 11 तारखेला जोरदार वादळी पाऊस होणार आहे आणि पहाटेपासूनच हा पाऊस सुरू होऊ शकतो. टप्प्याटप्प्याने हा पाऊस पडेल, वेगवेगळ्या भाग बदलत आणि त्यामध्ये विशेषतः नागपूर, अमरावतीचा काही भाग सोबतच वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त अशी गारपीट होण्याची शक्यता आहे. 11 तारखेला आपण बघतो हा जो हिरवा भाग आहे तर ही गारपीटची शक्यता असलेले जिल्हे आहे. त्यामध्ये नागपूर, अमरावतीचा हा जो पूर्वेकडचा भाग सोबतच वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट होऊ शकते. तर यवतमाळच्याही काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे. 12 तारखेलाही आपण बघतो की 12 तारखेला संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस सुरूच राहणार आहे. 13-14 तारखेलाही पुन्हा संपूर्ण विदर्भाच्या अनेक भागात हा पावसाची जी आहे हा पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे वादळी पाऊस. 14 तारखेला सुद्धा विदर्भाच्या अनेक भागात हा पाऊस राहू शकतो. परंतु 13 तारखेपासून पुन्हा एकदा हा नव्यानं एक जोरदार असा वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे आणि या वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि हे सायक्लोनिक सर्क्युलेशन याचं वातावरण एकत्रित होऊन विदर्भात 15 तारखेनंतर जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात होऊ शकतो. आपण बघतो की जवळपास नागपूर, इकडे अमरावती सोबतच भंडाऱ्याचा काही भाग असेल, इकडे वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो 15 तारखेला आणि सोबत काही भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडच्या भागामध्ये नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या भागात गारपीटसुद्धा होऊ शकते 15 तारखेला. आपण बघतो की 16 तारखेला म्हणजे 15 तारखेच्या मध्यरात्रीनंतर 16 तारखेला विदर्भाच्या जवळपास भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस आणि गारपीट प्रचंड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. विशेषतः हा पूर्व विदर्भ जर वगळला, पूर्व विदर्भात पाऊस येईल 16 तारखेला,
त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग राहील. परंतु हा जो पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, तर या भागामध्ये 16 तारखेला जबरदस्त असा मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे. आपण बघतो की या संपूर्ण भाग जो पश्चिम विदर्भाचा यामध्ये जबरदस्त असा वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता 16 तारखेला आहे. तर 17 तारखेला आपण बघतो की हा जो काही वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे हा संपूर्ण या विदर्भाच्या भागात सरकत असल्याने आपण बघतो की जबरदस्त असं मोठ्या प्रमाणात संपूर्ण विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे. 18 तारखेच्या दरम्यान, 17 आणि 18 तारखेच्या दरम्यान आपण बघतो की अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली सोबतच गोंदिया वगैरे ह्या संपूर्ण भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस प्रचंड विजांसह होण्याची शक्यता असून जवळपास अनेक भागामध्ये म्हणजे जवळपास जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत 15-16 तारखेनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात विदर्भातलं वातावरण बिघडू शकते आणि जोरदार वादळी पाऊस, मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस, गारपीट यासोबतच होण्याची शक्यता दिसत आहे. विशेषतः त्यामध्ये 14, 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत हा संपूर्ण प्रभाव विदर्भाच्या अनेक भागात राहण्याची शक्यता आहे. तर 19 आणि 20 तारखेला आपण बघतो की विदर्भाच्या अनेक भागात, विशेषतः या उत्तरेकडच्या भागात हा पाऊस कायम राहणार आहे. गारपीटसुद्धा थोडीफार उत्तरेकडच्या भागात होऊ शकते, परंतु पावसाचं प्रमाण मात्र 19 आणि 20 तारखेपर्यंत विदर्भात राहणार आहे. म्हणजे एकंदरीत जवळपास 7-8 तारखेला सुरू झालेला पाऊस हा कमी अधिक प्रमाणात सातत्यानं विदर्भाच्या भागात जवळपास 2 आठवडे कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस कोसळू शकतो सलग 2 आठवडे, फक्त तो सकाळी संध्याकाळी अशा पद्धतीनं कोसळण्याची शक्यता आहे. आणि यात मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, कारण की विजा, प्रचंड वादळ आणि गारपीट असा तिहेरी संकट हे पुढचे काही दिवस म्हणजे जवळपास 2 आठवडे विदर्भातील नागरिकांना सहन करावे लागणार आहे. 8-9 तारखेनंतर वातावरणात प्रचंड मोठा बदल होईल. 8 तारखेनंतर आणि 9 तारखेची परिस्थिती बघतो रात्रीची, की आपण संपूर्ण विदर्भाच्या अनेक भागात जोरदार पाऊस दाखवलेला आहे वादळी स्वरूपाचा. आणि मंगळवारी 9 तारखेला रात्री उशिरा अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ सर्व जिल्ह्यात, नागपूर, भंडारा, गोंदिया जबरदस्त असा पाऊस होणार आहे वादळी स्वरूपाचा आणि गारपीटसुद्धा होणार. आपण बुधवारी म्हणजे 10 तारखेला पहाटेसुद्धा बघतो की चंद्रपूर, भंडारा, गोंदिया संपूर्ण भागासहित पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या संपूर्ण भागात जोरदार पावसाचं वातावरण आहे. त्यानंतर 11 तारखेलासुद्धा गुरुवारीसुद्धा आपण बघतो की गुरुवारीसुद्धा गडचिरोली, भंडारा, गोंदिया या संपूर्ण भागातून वातावरणाला सुरुवात होईल आणि पुढे सरकत हे वातावरण विदर्भाच्या इतरही भागात पोहोचण्याची शक्यता आहे 11 तारखेला रात्री उशिरापर्यंत. त्यानंतर आपण जर बघितलं तर ही 11 तारखेची परिस्थिती आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, इकडे यवतमाळ, वर्धा या संपूर्ण भागात हे वातावरण राहणार पावसाचं. आणि 12 तारखेला पहाटेपासूनच आपण बघतो की पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. 13 तारखेलासुद्धा हे वातावरण पश्चिम विदर्भात राहू शकते पूर्व विदर्भाच्या तुलनेनं. म्हणजे एकंदरीत उद्या रात्री उशिरानंतर म्हणजे 7 तारखेच्या रात्री किंवा 8 तारखेच्या पहाटेनंतर जे काही वातावरण वादळी पावसाचं विदर्भात सुरू होणार आहे हे सलग 2 आठवडे चालण्याची शक्यता आहे. आणि हा फार मोठा कालावधी आहे. यामुळं सध्या पिके आपल्या शेतात बरीचशी नाही आहे, परंतु तरीसुद्धा काही जणांची गव्हाची काढणी व्हायची असेल, काही जणांची आणखी काही पिकाची काढणी राहू शकते. तर या पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु त्याहीपेक्षा या वादळी पावसात वादळी वारे यामुळं मोठ्या प्रमाणात झाडं कोसळण्याची शक्यता, झाडं रस्त्यावर पडण्याची शक्यता आहे, विजाही कोसळू शकते. त्यामुळं सर्व नागरिकांनी याची खबरदारी घेऊन पाऊस सुरू असताना, वादळी पाऊस सुरू असताना प्रवास करण्याचं टाळावं. सोबतच याच काळात अनेक ठिकाणी लग्न प्रसंग राहू शकतो. सध्या निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळं अनेक ठिकाणी सभा, जाहीर सभा याही होऊ शकतात. त्यामुळं आमची विनंती आहे की लग्न समारंभ असो किंवा इतर काही समारंभ असेल तर शक्यतो सायंकाळच्या वेळेस हे घेण्याचे टाळा. सोबतच निवडणुकीच्या ज्या काही सभा असतील त्याही सभा खुल्या मंडपात न घेता, जिथे हॉल आहे, जिथे कॉन्क्रीटचं बांधकाम आहे किंबहुना जिथे बंदिस्त जागा आहे, तर अशाच ठिकाणी या सभांचं किंवा लग्न कार्याचं आयोजन करावं एवढंच या निमित्ताने सांगतो. आणखी काही माहिती मिळाली नक्कीच आपल्यासमोर आम्ही सादर करू. तोपर्यंत आजच्या भागात आम्हाला रजा द्यावी. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.